भाग 7. साम्य आणि वाद. बुद्धांनी काय त्याज्य ठरवले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: पहिली, वेद प्रमाणावरती विश्वास. दुसरी, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्यांच्या पूर्वजन्माचा अंत यावर विश्वास. मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावरती विश्वास. चौथी, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावरती विश्वास. पाचवी, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. सहावी, आत्म्यावर विश्वास. सातवी, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास. आठवी, कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावरती विश्वास. आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धांनी आपल्या पद्धतीने ज्या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरविल्या. पहिली, मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला. दुसरी, आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्यांचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी त्याज्य ठरवली. चौथी, पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला. पाचवी, विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो म्हणणे त्यांनी अमान्य केले. सहावी, देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याज्य ठरवले. सातवी, आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. बुद्धांनी कोणते बदल केले? पहिले, कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. दुसरा, जीवनाचा दैववाद दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्यांनी त्याज्य ठरवले. तिसरं, एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्यांनी नवीन दारू ओतली. चौथा, आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. पाचवा, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्यांनी निब्बान म्हणजेच निर्वाण तत्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहेत. बुद्धांनी काय स्वीकारले? बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले. मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. सर्व वस्तू श्रेष्ठ आहे हे सर्व वस्तूंवर अंमल चालविते. त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले आहे. ज्या बाबींकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार.
बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटांशी संबंधित आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे ते चांगल्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते सर्व मनातून उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथातून नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम, यामध्ये भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग, दुसऱ्या भागामध्ये परिवाजकाची धम्मदीक्षा, भाग तिसरामध्ये उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तीची धम्मदीक्षा, भाग चौथामध्ये घरचे निमंत्रण, भाग पाचवामध्ये धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात, भाग सहावामध्ये कनिष्ठ आणि समाजन्य जनांची धम्मदीक्षा, भाग सातवामध्ये स्त्रियांची धम्मदीक्षा, भाग आठवामध्ये पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. द्वितीय खंडातील भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. धर्म उपदेश करावा की करू नये. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे? ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे आहे, परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणी शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य नाही केली किंवा मान्य करूनही तेही अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होईल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्ण अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करू शकेल? याप्रमाणे विचार करत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धाच्या मनात काय चाललेले आहे हे जाणून ब्रह्म सहपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरच विनाश ओढावेल. चिंताग्रस्त असा ब्रह्म सहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावरती नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण जगताला
अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुभ मनाच्या माणसाचा अधपात होत आहे. ब्रह्म सहपती पुढे म्हणाला, भगवान जाणतच आहेत की प्राचीन काळापासून भगतवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाही काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणारे हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणांतून मुक्त झालेला हे विजय वीरा, ऊठ जगाकडे जा. त्यांच्याकडे पाठ फिरवू नकोस. भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय कर. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे कारण तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धांना पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वतः बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहिती नव्हता. जर आपल्याकडे धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्म सहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. ब्रह्म सहपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपल्या उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात घेऊन ब्रह्म सहपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखांचे पापांचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे त्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो, जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृष्णितांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरीत व्हा. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत
त्यांना आपले करण्याचे उत्कट इच्छा निर्माण होते. जे अंधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश ज्योत मिळतो. भगवान बुद्धाचा ही सदाचारी शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक बोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सत्यधम्म शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि मातृभावनांची शिकवण देतात, की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधुमुक्तता करण्यात सहाय्यभूत होते. धम्मदीक्षेचे 2 प्रकार. पहिला, भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थानी धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच असतो तर भिक्खू हा गृहहीन पारिवाचक बनतो. उपासक भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करायचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कारविधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनवले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. ज्याची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिलेली आहे असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धर्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारचे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठी निवडली आहे. भाग 2. पारिव्राजकांची धम्मदीक्षा. सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्म उपदेश कुणाला देऊ. त्यांना आलार कालाम यांची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्ध चरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्म उपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उदक रामपुत्ताला आपला उपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते. तो स्वतःशी म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले होते. त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की ते आता सारनाथला इस्पितनच्या मृगदायन वनात राहत आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला.
त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावायचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्र हो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे, म्हणून आपण आता त्याचे स्वागत करता कामा नये. त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हातात घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तिथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा ते 5ही पारिवाचक आपल्या निश्चयानुसार वागूच शकले नाही. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरती इतका परिणाम पडला की ते आपल्या जागेवरती उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले. बुद्धांचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 पारिवाचकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, जीवनाची अत्यंत अशी 2 टोके आहेत. एक सुख उपभोगासाठी व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत, आणि दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पूर्वजन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे, म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मज्जिम पतिपद म्हणजे मधला मार्ग, जो उपभोगायचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध पारिवाचकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व परलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर मग आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्या मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजानुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखशक्ती अंधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि ज्ञानप्राप्ती प्रदीपही प्रज्वलित होऊ शकणार नाही. हे पारिवाचक ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यांतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टी आणि विशेषतः विषयासक्ती सतत डुबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा आरोग्य आणि हानिकारक आहे. दुसरं टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 पारिवाचकांनी
त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. त्या 5 पारिवाचकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरदाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले. तेव्हा आपण गयेला कसे गेला, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते पारिभाषक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना प्रार्थना केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्यही केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की आपला जो मार्ग तो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगात नाते हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धांनी सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाचा धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावर त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे पारिभाषक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखांपासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना, धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मणच नव्हेत. या जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर पारिभाषकाने बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धर्माचा पाया असेल तर आपला धम्म कुठे आणि आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. भगवान बुद्धांनी सांगितले की या धर्मानुसार जर प्रत्येकाने पारिभाषकाचा मार्ग अनुसरला, दुसरा सदाचाराचा मार्ग स्वीकारला, तिसरा शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.